माझं नाव अजित सूर्यकांत सर. मी रागतकर ग्रुपमध्ये 1/7/2011 रोजी जॉईन झालो. आज मला 13 वर्ष झाली या कंपनीमध्ये. मी ऍज अ साईट सुपरवायझर म्हणून पहिलं कामाला लागलो होतो. आता सिनियर साईट सुपरवायझर म्हणून आता या कंपनीमध्ये आहे. मोजून माझ्याकडनं आतापर्यंत 12 ते 13 साईट कम्प्लीट झाल्या आणि अजून 2 आउटगोईंग मी करतोय. ते लेबरशी माझा जास्त संबंध आहे. आर्किटेक्चरल चे प्लॅन आलेले हे बघणं, त्यानंतर माझ्या हाताखालच्या लोकांना ते समजून सांगणं. माझ्या हाताखाली प्रत्येक साईटवरती माणूस गेला त्याला ते समजून सांगणं, त्याच्याकडनं ते काम करून घेणं हे माझ्याकडे असतं. त्यावेळेस साहेब रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग घेतात. बस माझं काम असतं की तिथं गेल्यानंतर ते आधी मला सांगतात की ही बिल्डिंग आपण घेतलेली, मला जाऊन ते सगळं बघावं लागतं. आधी म्हणजे गार्डनचं बघायचं, त्यानंतर पत्रे मारायचे. पत्रे मारून झाल्यानंतर बिल्डिंग पाडायचं काम कुणाला देतील त्याच्याकडनं करून घ्यायचं. ते पाडून झाल्यानंतर मग सर भूमिपूजनला थोडं तयारी करा. बिल्डिंग ताब्यात घेताना प्रत्येकाने आमची कंपनीने चेकलिस्ट बनवली. म्हणजे एंट्री केल्यापासून, दरवाजा उघडल्यापासून ते पर बाथरूम पर्यंत सगळे एक एक पॉइंट, लाईट बटन चेक करून दाखवायचं, नळाला पाणी इथे चेक करून दाखवायचं. त्यानंतर दरवाजेचे लॉक समजून सांगायचे, खिडक्यांचे वायर हे होते का नाही, व्यवस्थित ऑपरेट होतात का नाही, ग्रिल व्यवस्थित आहेत का नाही, ते खोकलेत का नाही करायचे, दरवाज्यांना स्क्रू नीट लावलेत का नाही, हे सगळं ते चेक करून त्यांची सही घेतली. म्हणजे आम्ही पण त्यातनं बाजूला की जे आता टेक्नॉलॉजी जी नवीन नवीन होत चालली, त्या टेक्नॉलॉजी प्रमाणे थोडंसं आम्हालाही बदलावं लागतं. आम्ही जुन्या काळाचे सुपरवायझर असल्यामुळे थोडंसं हे होत होतं, पण त्याला आता आम्ही सामोरं जात त्यांना पण हे करत चाललोय. काम व्यवस्थित त्यांच्याबरोबर पण करत चाललोय. नवीन माणसं येतात, नवीन कामं येतात, नवीन सगळं ते शिकावं लागतंय. म्हणजे अजूनही आम्ही शिकतोच आहे. म्हणजे एवढं असून सुद्धा शिकावंच लागतंय अजून या लाईनमध्ये. एवढं काम आहे याच्यामध्ये. साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्हाला घरच्याप्रमाणे त्यांनी मानलेलं आतापासून. कुठलं सुख असू द्या किंवा कुठलं दुःख असू द्या, त्यांनी आपल्याला घरच्यासारखं मानलं. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना देवच म्हणतो. ह्या फ्लोरी जर बघितलं तर रागतकर या 10 वर्षांनी टॉपमोस्ट रिडेव्हलपमेंट मध्ये होती याची गॅरंटी. सरांचं तेवढं लक्ष पण असतं साहेब. आणि अॅम्युनिटीच्या बाबतीत म्हणलं तर सरांचं हात दिला नाही, हे द्यायचंच. आम्ही जरी वगैरे सर द्यायचंच, ते आपल्याला काही करून ते द्यायचं. आता तर वय तर झालंय माझं 58. सरकारी रूल प्रमाणे 2 वर्षच राहिले. बघू सर तर सोडणार नाही ती मला माहिती, पण आहे सरांबरोबर राहायचं, सरांबरोबरच करायचं, बाकी कुठं जायचं नाही. 13 वर्ष झाली आहे. मी साईट सुपरवायझर आहे, पण मला इंजिनियरचा दर्जा इथं मिळाला.